गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक झाली आहे। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसैनिक आता आक्रमक झाले आहेत। जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेलाय। दरम्यान काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आमचे प्रतिनिधी गौरव आपल्यासोबत जोडले जात आहेत। गौरव, धक्कादायक प्रकार आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक आणि ऑइल फेक करण्यात आली आहे। मनसे कार्यकर्ते असल्याचं समजतंय। सदावर्ते यांच्याकडनं काही प्रतिक्रिया मिळते का? काय अपडेट आहे? खऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर जालन्यात आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या जालना दौऱ्यावर आले होते आणि या दरम्यान आज मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाई आणि ऑइल फेकलेलं आहे। आपण जर बघितलं तर आज आपला दौरा आटपून ते पुढे मानदेवगावकडे निघत असताना जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर शाई आणि ऑइल फेकल्याची माहिती आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भूमिका घेतलेली आहे आणि त्याला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे विरोध करीत आहेत आणि याच विरोधाला त्याचा निषेध म्हणून आज जालन्यात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि ऑइल फेकलेले आहे। यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। सोबतच या प्रकारामुळे काही मनसे कार्यकर्त्यांना, मनसे सैनिकांना पोलिसांनी देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नक्कीच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कारण आज अशा प्रकारची दुसरी घटना आहे। आपण जर बघितलं तर ही घटना नुकतीच घडली, त्यामुळे आतापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेला नाही। मात्र आता पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई जी सुरू केलेली आहे। जालना शहरातील एक भेट आटपून, खासगी भेट आटपून ते मानदेवगाव या ठिकाणी एक सदिच्छा भेट घेण्यासाठी जात होते आणि त्या दरम्यान जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली या ठिकाणी काही मनसे कार्यकर्ते हे आधीपासूनच थांबले होते आणि ज्या वेळेला ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या गाड्या पास झाल्या त्या दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या सदावर्ते यांच्या व्हॅनिटी व्हॅन म्हणजे त्यांच्या खासगी गाडीवर आधी ऑइल फेकले, त्यानंतर शाई फेकलेली आहे, काळी शाई, आणि त्यांनी जे काही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केलेला आहे त्याचा निषेध केलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आपला काही संवाद झालाय का? त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का काही? आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र पोलिसांनी या संदर्भात आता पुढील तपास जो तो सुरू केलेला आहे आणि अचानक हा प्रकार घडल्यामुळे जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत संबंधित मनसे कार्यकर्त्यांना, साधारण 4 ते 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पोलिसांनी आता पुढील कायदेशीर कारवाई जी सुरू केलेली आहे। मात्र या घटनेत पाहायला गेलं तर कुठलाही मोठा प्रकार घडत नसल्याचं समोर आलेलं आहे। नक्कीच गौरव, एका खाजगी भेटीसाठी आलेले गुणरत्न सदावर्ते, पण जी दृश्य दिसत आहेत त्यानुसार एका सिग्नलवर त्यांच्या गाडीची वाट पाहत बसलेली ही दृश्य, नेमका हा प्रकार कुठे झालाय त्या संदर्भात काय सांगाल? अगदी खरं, आपण जर बघितलं तर खाजगी भेट होती त्यांची जालना शहरात आणि ती भेट अटकून ते पुढे मानदेवगाव या ठिकाणी एक सदिच्छा भेट देण्यासाठी जात होते। त्या दरम्यानच त्यांच्या गाडीवर म्हणजे छत्रपती संभाजीनगर चौफुली या ठिकाणी सिग्नलवर काही मनसे कार्यकर्ते आधीपासूनच थांबले होते। म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या गाड्यांचा कॅनव्हा किंवा ज्या वेळेला ते पास होतील त्या दरम्यान मग त्यांच्या गाडीवर अशा प्रकारचा कृत्य करण्याचा त्यांचा हा काय म्हणतात आपण त्याला एक त्यांचा डाव होता किंवा मग त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्याच नियोजनाच्या आधारावर ज्या ठिकाणी म्हणजे संभाजीनगर चौफुली या ठिकाणाहून मनसे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी उभे होते आणि सदावर्ते यांच्या गाड्या ज्यावेळी पास झाल्या त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन जे आहे किंबहुना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर काळी शाई आणि ऑइल फेकलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा किंबहुना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जो विरोध केला त्यांच्या या विरोधाचा त्यांनी निषेध केलेला आहे। मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।